जगदीश्वराचे मंदिर आले. मोजड्या उतरून कवीजी आणि पंडितांनी पाठीशी घेत संभाजीराजे मंदिर चौकात आले. मान वर करून त्यांनी घंटानाद दिला आणि पुढे जाण्यासाठी पाऊल उचलले. ते फरसबंदीच्या दगडी कासवावर पडणार होते ते सावरून बाजूला ठेवीत त्याच्याकडे एकजोड बघताना राजे एकदम विचारगत झाले. पंडित, या दगडी कासवाची मंदिरात काय हेतूने स्थापना केली जाते? ते कुर्मावताराचं प्रतीक असावं स्वामी, केशव पंडितांनी जाब दिला. अगदी हेच उत्तर आबासाहेबांना एकदा मोरोपंतांनी दिलं होतं. त्यावेळी स्वतःला वाटणारा या कासवाचा वेगळाच मतलब आबासाहेबांनी सांगितला होता. पंडित, कवीजी, आम्ही या हमचौकातील दगडी कासवासारखे आहोत. आमचे आबासाहेब त्या समोरच्या गाभाऱ्यातील देवमूर्तीसारखे आहेत. हे कासव कधीच गाभाऱ्यात जाऊ शकत नाही. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचे नमस्कार रुजू होतात ते गाभाऱ्यातील मूर्तीच्या चरणाशी, तेच योग्य. आणि जाणते अजाणतेपणी का असेना पाय पडतात ते या कासवाच्या पाठीवर. ते ऐकून केशव पंडित आणि कवीजी पुरते अस्वस्थ झाले. अर्थ न लावता येणारी गहरी वेदनाच वेदना राजांच्या डोळ्यातून दाटून आलेली त्यांना स्पष्ट दिसू लागली. त्या कासवाला डोळ्यात भरून घेत राजे कातर म्हणाले, आम्हाला खंत पाठीवर पडणाऱ्या पायांची कधीच वाटली नाही. नमस्कार घेण्याचा तर आमचा वकोब नाही. खंत एकाच बाबीचे वाटते. या कासवाची नजर गाभाऱ्यातील त्या मूर्तीच्या चरणाशी अहोरात्र खिळून पडलेली असते. हे जाणणारा या उभ्या दौलतीचा एकही जाणकार नसावा. आम्ही आबासाहेबांना काय मानतो हे पारखण्याची एकाचीही कुवत नसावी. एक लोंबता दीर्घ निश्वास हमचौकात विरला. चला म्हणत संभाजीराजे गाभाऱ्यापाशी गेले. पिंडीवर बेल फुले वाहून तीर्थ घेऊन मंदिराबाहेर पडले. युवराज खासेवाड्यात येताच सदरेवरच्या गिरजोजी आणि अर्जोजी या यादव बंधूंनी त्यांना मुजरा दिला. केव्हा आलात गिरजोजी? हा असाच गड चढतोय आम्ही. नगरची खबर उचलली ते निघालोच. कोण खबर आहे? बोला. गिरजोजी जरा घुटमळला. मग तुटक टप्प्याने त्याने खबर पेश घातली. नगरच्या कोठीत धाकल्या युवराज्ञींनी अंगभर शहारलेले संभाजीराजे ताडकन उठत म्हणाले, काय झालं त्यांचं? जी, तसा फटका दगा नाही, मुलगा झालाय. कवीजी आणि पंडित यांच्याकडे संभाजीराजे बघतच राहिले. त्यांची नजरच जणू विचारित होती. सांगा, आम्ही त्या दगडी कासवासारखेच नाही काय? किती पाय पडावेत या पाठीवर? आम्ही इकडे मंचकारोहणाची चर्चा करतो आहोत आणि आमचा अंकुर, आबासाहेबांचा नातू, तिकडे मोगली कैदेत नगरच्या कोठीत जन्म घेतो आहे. शास्त्री पंडितांनी मुकरर केलेली ललिता पंचमीचा मंचाकारोहण दिवस उजडला. विचारपूर्वक शंभूराजांनी मंचकारोहण करण्याचा निर्णय घेतला होता. सवीत मंगलस्नान घेतलेले संभाजीराजे शब्दागिरी मुर्जबारदार शास्त्री पंडित यांच्या मेळाव्यातून खाशा मार्गाने सिंहासन चौथऱ्यावर येताच मानकऱ्यांनी दाटला दरबार वाऱ्यावर लवत्या कुरणासारखा मुजऱ्यासाठी झुकला. आज प्रधानमंडळाच्या मानकरी सोनस्तंभाजवळ कुणीही उभे नव्हते, कारण हा राज्याभिषेक नव्हता. मंचकारूढ होऊन राज्यसूत्रे आपल्या हाती स्वीकारल्याचा तो केवळ एक रिवाजी विधी होता. मुहूर्तवेळी मंत्रघोषाच्या गजरात सिंहासनाला नम्रभावे वंदन करून त्याला चुकूनही पदस्पर्श होणार नाही याची दक्षता घेत संभाजीराजे राजआसंदीवर आरूढ झाले. क्षण मात्र त्यांचे त्यांनाच कळेना की आपल्या छातवानांकडे ठोके चढीला काम पडावेत. उरात न कळणारी, पूर्वी कधी न अनुभवलेली प्रचंड खळबळ का माजावी? कानशिले सणसणून का यावीत? पाठीच्या कण्यातून भवानीचा पाजळला पोत सरासर फिरतो आहे
असे का वाटावे? गर्दन नागफण्यासारखी ताठ का व्हावी? नेहमी आगेमागे वावरणारी समोरच्या दरबारी चौकातील तीच हंबीरराव, आनंदराव, येसाजी काका, केशव पंडित, कवीजी, रघोपंत, खंडोजी ही माणसे त्यांना त्या सिंहासनावर बसताच एकदम आगळी वेगळी वाटू लागली. आपल्या शरीराचे हात पाय निहाळावेत तसेच ते दरबारातील मानकरी निहाळू लागले. वडीलधारी असले तरी हंबीरराव, येसाजी कंक ही माणसे त्यांना आता भवानीबाईसारखी अपत्यवत वाटू लागली. या आसनावरून म्हणूनच त्यांना कळून आले की हंबीरराव बोलताना वारंवार ओठांवरच्या मिशांखाली पालथीमूठ देतात. येसाजी कंकाचे पांढरे शुभ्र कानकल्ले मनचे बोलण्यासाठी थरथरतात. कवी कुलेश बोलताना मध्येच आपल्या हाताची सडक बोटे निहाळतात. खंडोजीची बाराबंदी छातीवर तुटेल एवढ्या तणावात असते. केशव पंडिताच्या कपाळीचा ठसठशीत गंधटिळा आठ्यांच्या घड्यांवर दुमडत जातो. रायाजी, अंतोजी बोलताना कधी गर्दनच वर घेत नाहीत. सिंहासनाच्या सायवळ हाताला असलेला समतोल सोनतराजू दृष्टीस पडताच शंभूराजांना आपलेच समोरच्या दरबारात पेश झालेले आरोपित रूप क्षणभर दिसले. आज या क्षणी त्यांना पुरते कळून चुकले की केवळ आबासाहेब या आसनावर होते म्हणून आम्ही सलामत सुटलो. त्यावेळी सगळे विचार त्या तराजूच्या पारड्यात समतोल सोडून संभाजीराजांनी आपल्या दक्षिण हाताचा पंजा शांतपणे उठविला. समोर आलेल्या शिक्के, करंडाच्या आणि कटारीच्या तबकाला राजा म्हणून स्वीकृतीचा हस्तस्पर्श दिला. राजदंडाचा मंत्र होईपर्यंत सोनेरी मत्स्य मोर्चेल हाती धरला. दरबारी मानकऱ्यांच्या मर्ताबी वस्त्र तबकांना ते हातस्पर्श देऊ लागले. रायगडच्या सलामी तोफांची कडकडती बत्ती भोवतीच्या टोपीकर, सिद्दी, फिरंगी, मोगल, कुतुब आणि इदलशाह्यांना जणू गरजून सांगू लागली. मराठी दौलतीचा शिव गेला तरी त्या आसनावर आता रुद्र आला आहे. सरलष्कर दख्खन सुभा कोकलखानानं आपले दात दावायला सुरुवात केली. अहिवंत गडावर अचानक हमला घातला. त्यानं आजच गडाच्या शामजी केशव दफ्तरदारांचा माणूस खानदेशातून आला. शिलेखाना, अंबारखाना, दारू, कोठारे यावर नजर टाकून परतणारे राजे हंबीररावांना म्हणाले, गडाचं सेनापती चिंताक्रांत झाले. नाही, काही नाही झालं. गड पायरोव्यानं आहे. आपल्या किल्लेदारांनी निकरानं खान परतविला. शामजींना पत्र देऊन किल्लेदारांना मानवस्त्र पाठवायला पाहिजेत मामासाहेब. जी, दर्याकडची खंदेरी बेटावरनं एक वंगाळ खबर आलेली धनी. सिंध्याच्या मुगरुरीचीच असणार. जी, आपला लई मोलाचा सारंग गेला. भयानक भंडाऱ्याचा ल्योक. 300 आसामी घेऊन गेल्या पंधरवाड्यापूर्वी शिद्याच्या उंदेरी बेटावरल्या जलकोटावर रातीचा त्याने छापा घातला. काळं गुडूप जागा नवखी या गुण छापा फसला त्याचा. 4 विसा माणूस अन मायनाकाचा ल्योक ह्यांची शिरं काटून माजोर शिद्दी मुंबईला घेऊन गेला. ती धडा वेगळी शिरेच समोर उभी राहिल्याने हंबीररावाची घाटी दाटली. ती वार्ता ऐकून शंभूराजे सुन्न झाले. हाती आल्या तपशिलावरून त्यांनी खंदेरी बेटावरच्या जलकोटाचे महत्त्व कळून चुकले होते. खंदेरी आणि उंदेरी ही मुंबईच्या घेरातील जवळजवळ असलेली मोक्याची बेटे होती. मोठ्या परिश्रमाने खंदेरी बेट कब्ज करून महाराजांनी त्यावर जलकोटाचे बांधकाम सुरू केले होते.
जे महत्त्व दक्षिण कोकणात मालवणच्या सिंधुदुर्गाला होते तेच खंदेरीला उत्तर किनारपट्टीत होते.